राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। राज्य सरकारकडून शेतकऱ्यासाठी आली मोठी बातमी म्हणजेच की पीक विमा 2026 संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। 14 जिल्ह्यात पैसे जमा सुरू होणार। मुख्यमंत्र्यांची आली मोठी घोषणा। शेतकरी बांधवांनो, आत्ताच अवघ्या 5 मिनिटांपूर्वी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे। ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील, कारण गेल्या कित्येक वर्षापासून ज्या पीक विम्याची तुम्ही वाट पाहत होते, त्या पैशाचे तुम्ही दरोदर भटकत होते, त्याच्यासाठी तुम्ही किती कबाड कष्ट केले, ज्या हक्काच्या रकमेसाठी तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या होत्या, तोच निर्णय अखेर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज पावसाळी अधिवेशनामध्ये हा ऐतिहासिक घोषणा केली आहे। आज एक मोठी बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रत्येकाला सुरुवातीला हीच रक्कम जमा होणार आहे। तब्बल 8,500 कोटी रुपयांची निधी आज रिलीज झाली असून काही जिल्ह्यांमध्ये आधीच पैसे पोहोचले आहेत। उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या काही तासामध्ये निधी पोहोचणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा, कारण तुमचा जिल्हा यादीत आहे का, तुम्हाला नक्की किती रुपये मिळणार आहे, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की आज हा ऐतिहासिक निर्णय का घेण्यात आला। तर सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये राज्यातील पीक विम्याच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे। 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत होत्या, त्या दिवशी पैसे येणार, त्या दिवशी येणार, या दिवशी येणार, पण पैसे काही येत नव्हते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीच जमा नाही झालं। आज मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढे येऊन अधिकृत घोषणा केली आहे। आता कसल्याही अफवावर विश्वास न ठेवण्याची गरज नाही, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आधीच पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहे। शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेचा आता खऱ्या अर्थाने अंत होत आहे। शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याला नक्की किती रुपये मिळणार, हे ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेक्टरी 27,000 रुपये हा आधारभूत दर ठरवण्यात आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 27,000 रुपये ही मोठी रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। म्हणजे जर तुमच्याकडे 1 हेक्टर शेत असेल तर तुम्हाला 27,000 रुपये मिळणार। जर तुमच्याकडे 2 हेक्टर शेत असेल तर जवळपास 1 एकर असेल तर तुम्हाला 54,000 रुपये मिळणार। परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पिकानुसार विम्याची रक्कम वेगळी असणार आहे। सरकारने पीक विमा निहाय दर निश्चित केला आहे। आता भात पिकासाठी हेक्टरी 45,000 रुपये मिळणार आहे, बाजरी पिकासाठी 28,000 रुपये हेक्टरी, सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे, असे सांगण्यात आलेले आहे। इतर पिकासाठी सरासरी 27,000 रुपये प्रति हेक्टर असा दर निश्चित करण्यात आला आहे। शेतकरी बांधवांनो, हे दर स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या पिकावर तुम्हाला किती रुपये मिळतील हे आता तुम्हाला विशेष हिशोब करून शेतकरी बांधवांनो, आता सांगतो कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे। सरकारने सर्वप्रथम या बँकेमध्ये रक्कम पाठवायला सुरुवात केली आहे। जर तुमचे खाते यामध्ये असेल, कोणत्या बँकेमध्ये असेल, तर तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर मेसेज येणार आहे। पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तिसरी आहे युनियन बँक, चौथी आहे IDFC बँक, पाचवी आहे जिल्हा सहकारी बँक, 6वी आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, 7वी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, 8वी आहे बँक ऑफ महाराष्ट्र, 9वी आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 10वी आहे कॅनरा बँक। शेतकरी बांधवांनो, या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBT मार्फत माध्यमातून जमा केले जाणार आहे। त्यामुळे तुमचे पीक खाते आधार कार्डाशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर लिंक नसेल तर आताच बँकेत जाऊन लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही। शेतकरी बांधवांना आता सांगतो पात्रतेसाठी काय काय लागते हे नीट समजून घ्या, कारण याची चूक झाली तर पीक विमा मिळणार नाही। पहिली अट ज्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी ठेवण्यात आलेली आहे ती आहे 23वा हप्ता किंवा 21वा हप्ता PM किसानचा मिळालेला असला पाहिजे, त्यांनाच पीक विमा मिळणार, जमा होणार। म्हणजेच PM किसानचे लाभार्थी असाल तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे। दुसरी अट 2022 आणि 2023 ते 2024 या 3 वर्षापैकी कमीत कमी एकदा जरी पीक विमा भरलेला असला पाहिजे आणि तुम्ही पात्र असले पाहिजे।
तिसरी अट फार्मर आय डी कार्ड काढलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच फार्मर आय डी कार्ड काढा. चौथी अट आहे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. पाचवी अट वार्षिक उत्पन्न 2.5 लाख ते 5 लाख रुपयापेक्षा जास्त नसेल तर लाभ मिळेल. ज्यांची जमीन खूप जास्त आहे आणि उत्पन्न जास्त आहे अशा मोठ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. हे प्रत्यक्षपणे तुम्ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांना आता सांगतो, अपात्र कोणाला करण्यात आले आहे हे ऐकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीचे कागदपत्र दाखल करून विमा भरणाऱ्या हा लाभ मिळणार नाही. बीड आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अशा चुका आढळल्या आहेत की सरकारने त्या काटेकोर चौकशी करत आहे. दुसऱ्या ज्यांची जमीन जास्त आहे आणि वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. तिसरी फार्मर आय डी कार्ड नसलेल्या लाभ मिळणार नाही. चौथी आधार बँक खात्याशी लिंक नसलेला लाभ मिळणार नाही. शेतकरी बांधवांना आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आजच्या पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार आहेत ते हे बघा. आपले जिल्हा यादीत आहे काय? नीट ऐका. पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा यवतमाळ, तिसरा लातूर, चौथा परभणी, पाचवा धुळे, सहावा नंदुरबार, सातवा बीड, आठवा बुलढाणा, 9वा रायगड, 10वा रत्नागिरी, 11वा सिंधुदुर्ग, 12वा जालना, 13वा जिल्हा नांदेड, 14वा जिल्हा हिंगोली. शेतकरी बांधवांना असे जिल्हे आहे आणि या आज दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू होणार आहे. खटाखट हेक्टरी 27 ते 52,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता, खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्यांचा जिल्हा 14 जिल्ह्यामध्ये नाही त्यांनी निराश होऊ नका. उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यासाठी आत्ताच तयारी करा. फार्मर आय डी कार्ड नसेल तर काढा. आधार बँकेशी लिंक नसेल तर क्लिक करा. कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, कारण दुसरा टप्पा तुम्हाला तयार लाभ मिळवण्यासाठी हा गोष्ट सर्वात अत्यंत आहे. शेतकरी बांधवांना आजच्या ऐतिहासिक बातमीचे सारांश सांगतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पावसाळी अधिवेशनात 8,500 कोटी रुपयांच्या पीक विमा वितरणाची घोषणा केली आहे. 14 जिल्ह्यामध्ये आजच पहिल्या टप्प्यात पैसे जमा होत आहे. हेक्टरी 27 ते 52,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. PM किसानचे लाभार्थी फार्मर आय डी कार्ड धारक आणि आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. सोशल मीडियावर अफवावर विश्वास ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. अधिकृत बातम्या विश्वास ठेवा. ही माहिती फक्त तात्पुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकाला हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे 1000 रुपये वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अधिकृत बातम्या सर्वात महत्त्व मिळवण्यासाठी. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.